नमस्कार मित्रांनो, मी पल्लवी जोशी तुमचे एस्पायर एक्झिम इन्स्टिट्यूट मध्ये स्वागत करते। आज आपण बघणार आहोत सातारा जिल्हा हा एक्सपोर्ट इंडस्ट्री मध्ये किती फायदेशीर आहे आणि त्याचं एक्सपोर्ट इंडस्ट्री मध्ये किती मोठं योगदान आहे। सातारा जिल्हा हा समुद्र किनारी नाही तरी देखील त्याचा निर्यातीवर काही परिणाम होत नाही। येथून मोठ्या प्रमाणावर फळे, भाजीपाला, प्रक्रिया केलेली उत्पादने लघु निर्यातदार कंपन्यांमधून निर्यात होतात। सातारा जिल्ह्यातून तुम्ही बघितलं तर कृषी उत्पादनांचे निर्यातीत मोठे योगदान आहे आणि त्या वस्तू आपण आता बघतो। त्यामध्ये पहिला आहे द्राक्ष। सातारा जिल्हा महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादनामध्ये महत्त्वाचा भाग घेतो। त्यातून द्राक्ष मोठ्या प्रमाणावर एक्सपोर्ट होतात। फळांमध्ये बघितलं तर डाळिंब, आंबा, सीताफळ, पेरू, चिकू, त्याचप्रमाणे बेरीज, विविध प्रकारच्या बेरीज, ब्लूबेरीज, ब्लॅकबेरीज या देखील साताऱ्यामधून एक्सपोर्ट होतात। कपाशी बियाणे, कृषी उत्पादने, प्रक्रिया केलेली उत्पादने जसे की कोकोपीट, वर्मी कंपोस्ट, नारळ आणि इको फ्रेंडली बायो उत्पादने देखील येथून निर्यात होतात किंवा एक्सपोर्ट होतात। फुलांमध्ये गुलाब आणि झेंडू याचं देखील मोठ्या प्रमाणावर येथून एक्सपोर्ट होतो। साखर, गूळ, गुळाची पावडर, येथे बऱ्याच प्रमाणात खेळण्यांच्या देखील फॅक्टरीज आहेत, तर येथून खेळणी देखील मोठ्या प्रमाणावर एक्सपोर्ट होतात। हँड ग्लोव्हजचे देखील मोठे मार्केट साताऱ्यामध्ये आहे। त्याचप्रमाणे बाजरी हे एक हेल्दी प्रोडक्ट आहे। बाजरीमधून जे आपण बाजरीला एक सुपर फूड म्हणतो, बाजरीवर आधारित विविध प्रकारच्या स्नॅक्स जसे बिस्किट, चिवडा हे देखील वेस्टर्न मार्केटला येथून मोठ्या प्रमाणावरती एक्सपोर्ट होतात। अभियांत्रिकी वस्तू बघितल्या तर CNC, VMC, मशीनिंग पार्ट्स, शीट मेटल पार्ट्स या देखील साताऱ्यामधून एक्सपोर्ट होतात। साताऱ्यातून एक्सपोर्ट होणारे बऱ्याचशा गोष्टी या USA, UK, UAE, युरोप आणि इतर आशियाई देशांना जातात। सातारा हे एक मोठं निर्यातीतील मार्केट आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।